हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत म्युटेशन. म्युटेशनवरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल म्युटेशन बघणार आहोत विथ एक्झाम्पल. आणि म्युटेशन कुठल्या कुठल्या टाईप्सनी होऊ शकतं हे सुद्धा आपण बघणार आहोत यामध्ये. तर म्युटेशन हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल किंवा 9वीलाही तुम्ही म्युटेशन हा शब्द ऐकला असेल, पण ते खूप बेसिक होतं. पण आत्ता तुम्हाला म्युटेशन मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. आत्ता आपण म्युटेशन जे बघणार आहोत ते इन डिटेलमध्ये असणार आहे विथ एक्झाम्पल आणि विथ टाईप्स, की काय काय नक्की म्युटेशनमध्ये होत आहे. तर म्युटेशन शब्द ऐकल्यानंतर घाबरून जायची गरज नाही. व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्णपणे बघा. म्युटेशन ही कन्सेप्ट तुमची या व्हिडिओमध्ये नक्कीच क्लिअर होईल. तर आपण स्टार्ट करूयात. म्युटेशन, जर डेफिनेशन आपण म्युटेशनची बघितली तर तुम्हाला काय दिलेली आहे, बुकमध्ये तुम्हाला एक डेफिनेशन दिली आहे. अ सडन चेंज इन जेनेटिक कॅरेक्टर इज नोन ॲज म्युटेशन. किंवा बुकमध्ये तुम्हाला दिलेली आहे सडन चेंज अकर्स इन जेनेटिक मटेरियल ऑर जीन इज नोन ॲज अ म्युटेशन. ओके, मग जी काही डेफिनेशन आहे मी तुम्हाला थोडी शॉर्ट करून दिली यामध्ये, की तुमच्या लगेच लक्षात राहील. अ सडन चेंज इन जेनेटिक कॅरेक्टर. जेनेटिक कॅरेक्टर म्हणजे काय, की तुमचं जे काही DNA आहे त्याला आपण काय म्हणतो, जेनेटिक कॅरेक्टर म्हणतो. मग हे जे जेनेटिक कॅरेक्टर आहे ह्याच्यामध्ये काय होतं आहे, सडन चेंजेस येत आहेत. आता सडन चेंजेस DNA कसे येत आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ते मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ ड्यू टू जीन्स. म्हणजे काय, की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते नवीन इंडिव्हिज्युअल जे आहेत ते तयार करतायत किंवा प्रोड्यूस करू शकतात. ही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय असते, कपॅसिटी असते. आणि हे कसे बनवू शकतात, ते त्यांच्यासारखेच बनवू शकतात. म्हणजे जी स्पीसीज, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्पीसीज आहे ती त्यांच्यासारखंच इंडिव्हिज्युअल जे आहे ते तयार करू शकतं. आणि हे कशामुळे होत आहे, तर जीन्समुळे होत आहेत. कारण जीन्स काय होत आहेत, हे ट्रान्सफर होत आहेत एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून. जर नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो याचा अर्थ काय, की त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधले जीन्स जे आहेत ते जीन्स जे आहेत ते काय होत आहेत, पुढच्या जनरेशनकडे किंवा त्या इंडिव्हिज्युअल्सकडे काय होणार आहेत, ट्रान्सफर होणार आहे. सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. मग हे जे जीन्स आहेत ते काय होत आहेत, ट्रान्समिट होत आहेत पुढच्या जनरेशनकडे. म्हणजे काय, की ए हे एक जनरेशन आहे आणि ह्यांच्यापासून बी एक जनरेशन तयार होणार आहे. ए ही जनरेशन आहे आणि तिच्यापासून बी ही एक जनरेशन तयार होते. आणि बी ही जी जनरेशन जी तयार होते म्हणजेच काय होतं आहे, एकडचे जे काही जीन्स आहेत ते काय होत आहेत, बीकडे ट्रान्सफर होत आहेत किंवा ट्रान्समिट होत आहेत विदाऊट एनी चेंजेस. त्यात काहीही चेंजेस न होता. थोडेफार जे काही चेंजेस आहेत ते राहणार आहेत. आता चेंजेस म्हणण्यापेक्षा प्रत्येक इंडिव्हिज्युअलला स्वतःची अशी काहीतरी ओळख आहे. आपण टोटली आपल्या आईसारखं दिसतो का, पूर्णपणे आपण आपल्या बाबांसारखं दिसतो का, नाही. आपल्यामध्ये थोडे आपले काहीतरी चेंजेस आहेत. चेंजेस म्हणण्यापेक्षा आपले थोडी काहीतरी इंडिव्हिज्युअलिटी आहे आपल्यामध्ये, बरोबर. जे काही व्हेरिएशन्स आहेत त्या व्हेरिएशन्समुळं आपण आईबाबांपासून थोडेफार वेगळे असतो. 50% आईकडून येतच असतात, 50% बाबांकडून येत असतात, पण त्यामध्ये पण थोडंफार व्हेरिएशन होऊ शकतं. पण हे व्हेरिएशन म्हणजे म्युटेशन नसतं. ते काय आहे, त्या इंडिव्हिज्युअलची स्वतःची अशी ओळख आहे. आता म्युटेशन म्हणजे काय, की ड्यू टू धिस सम ऑफ कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. मग काही कॅरेक्टर जे आहेत ते त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे म्हणजेच काय, बेबीकडे ट्रान्समिट होत असतात. आणि हे ट्रान्समिट होत असताना कॅरेक्टर्स ज्या आहेत, कॅरेक्टर्स म्हणजेच काय, जीन्स. कॅरेक्टर म्हणजेच काय, जीन्स. मग हे जीन्स जेव्हा ट्रान्समिट होत असतात तेव्हा काय होतं, की अचानक काहीतरी सडन चेंजेस येतात. ह्यालाच थोडीफार प्रमाणात आपण ॲबनॉर्मॅलिटी पण म्हणू शकतो, बरोबर. मग हे जे सडन चेंजेस होत आहेत जीनमध्ये त्याला आपण काय म्हणतो, म्युटेशन म्हणतो. आता जीनमध्ये चेंजेस होत आहेत म्हणजे काय होत आहे, की तुम्हाला माहिती DNA आणि DNAवरती काय प्रेझेंट असतो, DNA जो आहे त्याच्यावरती काय प्रेझेंट असतात, न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. न्यूक्लिओटाइड्स कुठले कुठले तुम्ही बघितलेत, A, T, G, C हे न्यूक्लिओटाइड प्रेझेंट असतात, बरोबर. मग ह्या न्यूक्लिओटाइडपासूनच जीन बनलेला असतो. आणि जीन म्हणजे काय आहे, तर DNAचे स्मॉल स्मॉल सेगमेंट. DNAचे स्मॉल स्मॉल सेगमेंट म्हणजे काय असतं, जीन असतं, बरोबर. हे जर तुमचं DNAचं स्ट्रक्चर असेल
बरोबर. तर हे स्मॉल स्मॉल सेगमेंट जे आहेत या स्मॉल सेगमेंटला आपण काय म्हणतो, जीन म्हणतो. आणि ह्या जीनवरतीच काय प्रेझेंट आहेत, तुमचे न्यूक्लियोटाईड प्रेझेंट आहेत, जसं की ATGC हे न्यूक्लियोटाईड प्रेझेंट आहेत. मग काही वेळेस काय होतं, हे जे न्यूक्लियोटाईड्स आहेत हे किंवा हे जे जीन आहेत हे पालकांकडून किंवा पॅरेंट्सकडून जेव्हा बेबीकडे ट्रान्समिट होत असतात एखाद्या स्पेसिफिक कॅरेक्टरचे, तेव्हा ह्या न्यूक्लियोटाईडमध्ये काहीतरी चेंजेस येतात अचानकपणे, त्याला आपण काय म्हणतो, म्युटेशन म्हणतो. कळतंय? एनी न्यूक्लियोटाईड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस अ मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. मग आता मायनर चेंज म्हणले इथं, म्हणजे काही वेळेस काय होतं, हे चेंजेस जे आहेत ते मायनर असतात, म्हणजे एकदम कमी प्रमाणात असतात, त्यामुळे त्याचा बॉडीवरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट दिसून येत नाही. कळतंय? पण काही जे काही चेंजेस आहेत न्यूक्लियोटाईडचे किंवा जीन्सचे ट्रान्समिट होत असताना सडनली होणारे, ते काय असतात, मेजर असतात. मेजर म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात असतात आणि ह्याचा तुमच्या बॉडीवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि हा इम्पॅक्ट झाल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला वेगवेगळे जेनेटिक डिझीज होऊ शकतात किंवा जेनेटिक डिसऑर्डर होऊ शकतात. आपण 9th जेनेटिक डिसऑर्डर बघितले होते, डाऊन सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम. हे काय आहेत, तर जेनेटिक डिसऑर्डर आहेत. म्हणजेच काय की जेनेटिक मटेरियलवरती किंवा जे काही जीन्स आहेत ते ट्रान्समिट होत असताना काय होतं आहे, सडन चेंजेस येत आहेत. कुठे, न्यूक्लियोटाईडमध्ये. बरोबर. न्यूक्लियोटाईड कशाचे आहेत, जीन्सचे आहेत. बरोबर. जीन्सच्या न्यूक्लियोटाईडमध्ये सडन चेंजेस येत आहेत जेव्हा कॅरेक्टर किंवा जीन ऑफस्प्रिंगला ट्रान्समिट होतं आहे पॅरेंट्सकडून. ह्याला म्हणायचं म्युटेशन. कळतंय? म्हणून डेफिनेशन तुम्हाला दिली, अ सडन चेंज इन जेनेटिक कॅरेक्टर इज नोन ॲज म्युटेशन. अ सडन चेंज इन जेनेटिक कॅरेक्टर इज नोन ॲज म्युटेशन. ही डेफिनेशन ही तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग तुम्हाला जर जेनेटिकवरती शॉर्ट नोट विचारली तर तुम्ही ही डेफिनेशन लिहू शकता, ह्यातले 2-3 पॉईंट लिहू शकता किंवा असा पण पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. डेफिनेशन लिहायची, अ सडन चेंज इन जेनेटिक कॅरेक्टर ऑर मटेरियल इज नोन ॲज म्युटेशन. Sometimes any nucleotide of the gene changes its position that causes a minor or major changes which is nothing but the mutation. मग तुम्ही असा पॉईंट सुद्धा टाकू शकता किंवा पुढे तुम्हाला एक्झाम्पल मी सांगितलं आहे ते एक्झाम्पलही तुम्ही तुमच्या शॉर्ट नोटमध्ये ॲड करू शकता. तर आपण नेक्स्ट बघूयात, आता एक्झाम्पल बघूयात. ह्या स्लाईडवरची इन्फॉर्मेशन तुम्हाला कळली असावी असं मला वाटते. मी परत एकदा रिपीट करते. म्युटेशनची डेफिनेशन काय आहे, अ सडन चेंज इन जेनेटिक कॅरेक्टर इज नोन ॲज म्युटेशन. आणि जेनेटिक कॅरेक्टर म्हणजे काय, DNA वरती काय असतात, स्मॉल सेगमेंट प्रेझेंट असतात ज्याला आपण जीन म्हणतो. आणि ह्या जीनवरती काय प्रेझेंट आहेत, न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स प्रेझेंट आहे आणि ह्या न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्समध्ये चेंजेस होत आहेत. मग आता हे चेंजेस कसे होतात, तर काही वेळेस काय होतं, जो न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स आहे, एखाद्या कॅरेक्टरचा न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स आहे, जो ओरिजिनल सिक्वेन्स आहे, तिथे काय होतं आहे की एखादं न्यूक्लियोटाईड डिलीट होऊन जाते ट्रान्समिट होत असताना, ह्याला म्हणायचं डिलिशन. कळतंय? किंवा एखादं न्यूक्लियोटाईड जे आहे ते काय होतं आहे, एक्स्ट्रा ॲड होतं आहे. बरोबर. ह्याला म्हणायचं ॲडिशन. किंवा एखाद्या न्यूक्लियोटाईडची जी काही पोझिशन आहे ती रिप्लेस होते, ह्याला म्हणायचं रिप्लेसमेंट. कळतंय? मी काय काय सांगितलं की एखादा न्यूक्लियोटाईड ॲड होतोय त्याला म्हणायचं ॲडिशन. एखादा न्यूक्लियोटाईड डिलीट होतोय त्याला म्हणायचं डिलिशन. आता मी इथं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते. आणि एखाद्या न्यूक्लियोटाईडची काय होतीये, पोझिशन चेंज होतीये, त्याला म्हणायचं रिप्लेस होणं, त्याला म्हणायचं रिप्लेसमेंट. आता मी तुम्हाला इथे एक डायग्राम दाखवलेली आहे. ही डायग्राम बघूयात आपण. आता हा जो न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स आहे, हे जे तुम्हाला जीन दिसते, हा काय आहे, न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स आहे. बरोबर. हा न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स आहे, हा ओरिजिनल सिक्वेन्स आहे त्या जीनवरचा. पण तिथं काय होतंय, सबस्टिट्यूशन. म्हणजेच काय होतंय की जो एखादा न्यूक्लियोटाईड आहे, आता इथे तुम्हाला एच्या ऐवजी टी दिसते. बरोबर. इथे तुम्हाला एच्या ऐवजी टी दिसते, म्हणजे हा काय झालाय, ए
ॲडेनिन नावाचा जो काही न्यूक्लियोटाईड आहे तो सबस्टिट्यूट झालेला आहे तिथून, बरोबर. मग हे काय झालं, अचानक झालेला चेंज आहे. ह्याच्यामुळं काय होतं आहे की जो ओरिजिनल सिक्वेन्स आहे तो पूर्णपणे चेंज होतो आहे, बरोबर. मग ह्याला म्हणायचं म्युटेशन. तसंच तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये एक एक्झाम्पल बघितलं होतं, सिकल सेल ॲनिमिया, तुम्हाला आठवत असेल. आता सिकल सेल ॲनिमिया जे आहे, हे सिकल सेल ॲनिमिया कशामुळे होते. इट इज कॉज बाय अ जेनेटिक म्युटेशन इन हिमोग्लोबिन जीन विच इज पास डाऊन फ्रॉम द पॅरेंट्स टू चिल्ड्रन. म्हणजेच काय, सिकल सेल ॲनिमिया कशाशी रिलेटेड आहे तुम्हाला माहिती आहे, RBC, बरोबर. RBC म्हणजेच काय, रेड ब्लड सेल्स. आपल्या RBC ज्या आहेत त्या काय आहेत, रेड ब्लड सेल्स आहेत. आणि तुम्हाला माहिती जे काही हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन आहे हे आपल्या RBCला हेल्प करत असतं ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी. आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं जे काय करतं आहे, ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करते, बरोबर. मग आता हा सिकल सेल ॲनिमिया जो आहे तो कसा होतो आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण परत एकदा ही कन्सेप्ट बघूयात की म्युटेशन जे आहे ते न्यूक्लियोटाईड एक्स्ट्रा ॲड झाल्यामुळं होऊ शकतं, किंवा एखादं न्यूक्लियोटाईड ओरिजिनल सिक्वेन्समधून डिलीट झाले त्यामुळे होऊ शकतं, किंवा एखाद्या न्यूक्लियोटाईडची जी काही पोझिशन आहे ती रिप्लेस होते. म्हणजे जिथं A पाहिजे तिथं T येतो आहे, जिथे C पाहिजे तिथे G येतो आहे. असं जर होत असेल ह्याला म्हणायचं रिप्लेसमेंट, की जे काही न्यूक्लियोटाईड आहे त्यांचा सिक्वेन्स चेंज होतो आहे, हे सुद्धा काय आहे, म्युटेशन आहे. आता सिकल सेल ॲनिमियामध्ये नक्की काय होते ते आपण बघूया. आता मी तुम्हाला सांगितलं सिकल सेल ॲनिमिया, ह्याच्यामध्ये काय आहेत, RBCशी रिलेटेड आहेत. हे RBC, बरोबर. RBC म्हणजे काय आहेत, रेड ब्लड सेल, ज्यांना HB नावाचं प्रोटीन काय करतंय, हेल्प करतंय काय करण्यासाठी, ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी. पण आता हे जे सिकल सेल ॲनिमिया आहेत, ह्या सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं, ह्या म्युटेशनमध्ये काय होतं, जे काही आपलं हिमोग्लोबिन आहे ते ॲफेक्ट होतं. हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन जे आहे ते ॲफेक्ट होतं. आणि हे हिमोग्लोबिनच काय करत असतं, आपल्या RBCला ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करत असतं. तुम्ही जर नॉर्मल हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये काय असतं, ग्लुटामिक ॲसिड नावाचं एक अमायनो ॲसिड असतं, बरोबर. हे ग्लुटामिक ॲसिड जे आहे ते काय होतं, व्हॅलिन नावाच्या अमायनो ॲसिडनी हे काय होतं, रिप्लेस होतं. म्हणजे हिमोग्लोबिन हे प्रोटीन बनण्यासाठी जो काही सिक्वेन्स आहे, काय सांगते मी, हिमोग्लोबिन बनण्यासाठी जो काही प्रोटीनचा सिक्वेन्स आहे, किंवा जे काही सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाईडचं, किंवा जे काही हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर आहे, न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे आणि त्याचं जर मी स्ट्रक्चर बघितलं तर त्या स्ट्रक्चरमध्ये काय असतं, ग्लुटामिक ॲसिड नावाचं अमायनो ॲसिड असतं जे 6 नंबरला असतं, बरोबर. पण हे जे म्युटेशन होतं आहे सिकल सेल ॲनिमियाचं, त्यामध्ये काय होतं आहे की ग्लुटामिक ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन नावाचा अमायनो ॲसिड तिथं ॲड होतं आहे. समजा इथं ग्लुटामिक ॲसिड नावाचं आपला अमायनो ॲसिड आहे, पण तिथं काय होतं आहे, ग्लुटामिक ॲसिडऐवजी व्हॅलिन नावाचंच अमायनो ॲसिड ॲड होतं आहे. त्यामुळे इथं काय झालं, रिप्लेसमेंट झाली ग्लुटामिक ॲसिडची व्हॅलिनसोबत, बरोबर. आणि मग जे काही आपलं ओरिजिनल स्ट्रक्चर आहे हिमोग्लोबिनचं ते चेंज होतं आहे, कारण जेव्हा ग्लुटामिक ॲसिड असेल हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चरमध्ये तेव्हाच हिमोग्लोबिन हे काय असणार आहे, ओरिजिनल फॉर्ममध्ये असणार आहे. कळतं आहे. एखादी तुमच्याकडं गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल घ्या की तुम्ही एखादा बलून वेगळ्या शेपचा फुगवला आहे, बरोबर. ते त्याचा ओरिजिनल शेप झाला, पण अचानक त्याचा शेप चेंज होतो आहे. मग आता त्या आहे त्या ओरिजिनल शेपमध्ये राहणार आहे का, नाही, त्याचा शेप बदलणार आहे. कळतं आहे, काहीतरी चेंजेस झाले, त्यातली हवा कमी झाली, त्यामुळं काय झालं की बलूनचा शेप चेंज झाला आहे. मग आता ओरिजिनल फॉर्ममधला बलून तुम्हाला तसा दिसतोय का, नाही दिसत आहे, काहीतरी तिथं चेंजेस झालेले आहेत सडनली, बरोबर. मग इथं हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चरमध्ये सेम तसंच होतं आहे की ग्लुटामिक ॲसिड असताना जे हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर आहे ते ओरिजिनल स्ट्रक्चर आता काय होतं आहे, व्हॅलिनमुळं डिस्टर्ब होऊन जातं आहे, बरोबर. आणि व्हॅलिनमुळं हे जे काही स्ट्रक्चर चेंज झालं आहे हिमोग्लोबिनचं, त्यामुळं काय होतं आहे, RBCचं स्ट्रक्चर चेंज होतं आहे, बरोबर. आपल्या नॉर्मल RBCचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलेलं असेल,
कशा असतात त्या सर्क्युलर असतात, बरोबर, बायकॉन्केव्ह असतात. पण ह्या सर्क्युलर RBC आता काय होत आहेत, स्वतःचं स्ट्रक्चर चेंज करतायत. का? कारण त्यांच्यामध्ये जो काही हिमोग्लोबिन नावाचा प्रोटीन आहे, या प्रोटीनमधल्या स्ट्रक्चरमध्ये ग्लुटामिक ॲसिड नावाचं जे काही अमायनो ॲसिड आहे, त्या अमायनो ॲसिडऐवजी आता तिथं रिप्लेस झालेलं आहे व्हॅलिन. ह्याला म्हणायचं म्युटेशन. आणि हे रिप्लेस झाल्यामुळं हा RBCचा जो काही शेप आहे आपल्या, तो आता चेंज होतोय. आणि चेंज झाल्यामुळं तो काय होतोय, सिकलसारखा होतोय. सिकल म्हणजे काय, कोयता. तुम्ही कोयता बघितला असताल, कोयत्यासारखा त्याचा शेप होतोय. आणि म्हणून आपण ह्या डिसऑर्डरला काय म्हणतो, सिकल सेल ॲनिमिया. कळतंय? कारण हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो आहे त्याचा शेप पूर्णपणे चेंज होतोय. आणि ह्या हिमोग्लोबिनचा शेप चेंज झाल्यामुळं ऑक्सिजन कॅरी करण्याची त्याची जी काही कपॅसिटी आहे ती आता काय होतीये, लो होतीये. मी लो होतीये म्हणते, पूर्णपणे कपॅसिटी डिस्ट्रॉय होती असं म्हणत नाही. कपॅसिटी त्याची लो होती आणि ती कपॅसिटी, ऑक्सिजन कॅरी करण्याची कपॅसिटी लो झाल्यामुळं हिमोग्लोबिन जो आहे तो मॉलिक्यूल स्वतःचा शेप चेंज करतोय. आणि हिमोग्लोबिन स्वतःचा शेप चेंज करतोय, त्यामुळं RBC ॲफेक्ट होतीये. आणि RBCचा सुद्धा काय होतोय, इथे शेप पूर्णपणे चेंज होऊन जातोय. आणि तो कसा होतोय, सिकलसारखा होतोय. म्हणून ह्या डिसऑर्डरला आपण काय म्हणतो, सिकल सेल ॲनिमिया. समजतंय? आणि सिकल सेल ॲनिमिया हे काय आहे, एक म्युटेशन आहे. कारण इथं काय होतंय, रिप्लेसमेंट झालेली आहे. आणि ॲबनॉर्मल रेड ब्लड सेल्स ज्या आहेत त्या इथे तयार होत आहेत. ह्याला म्हणायचं म्युटेशन. होप सो तुम्हाला म्युटेशन कळलं असेल. आपण एक पटकन क्विक रिव्हिजनसुद्धा घेऊयात, जेणेकरून हे लेक्चर तुमच्या लक्षात राहील. आणि पूर्ण म्युटेशन ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आपण एक परत क्विक रिव्हिजन घेऊयात. म्युटेशन म्हणजे काय, अ सडन चेंज इन जेनेटिक कॅरेक्टर इज नोन ॲज म्युटेशन. तुम्हाला म्युटेशनवरती जर शॉर्ट नोट विचारली, 2 मार्काला शॉर्ट नोट येऊ शकते. घाबरून जाण्यासारखं नाही आहे, फक्त कन्सेप्ट नीट समजून घ्यायची. कन्सेप्ट एकदा समजली की तुम्ही कसंही आन्सर लिहू शकता. कसंही म्हणजे कसंही लिहायचं नाही, तुम्हाला आयडिया येते की आन्सरमध्ये तुमच्या काय काय आलं पाहिजे, बरोबर. अ सडन चेंज इन जेनेटिक कॅरेक्टर इज नोन ॲज म्युटेशन. डेफिनेशन लिहायची आहे. त्यानंतर जेनेटिक कॅरेक्टर म्हणजे नक्की कशामध्ये चेंजेस होत आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला हे सांगायचं आहे की सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. हा एक पॉईंट तुम्ही तिथं लिहायचा आहे. आणि तिथं परत एक पॉईंट ॲड करायचा आहे, समटाईम्स सडन चेंजेस अकर इन जीन्स. मग आता जीनमध्ये सडन चेंजेस होत आहेत किंवा घडून येत आहेत. मग आता जीनमध्ये म्हणजे नक्की कुठे, एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन और एक्स्ट्रा न्यूक्लियोटाइड ॲडेड और ओरिजिनल सिक्वेन्स or original nucleotide get deleted is called as a deletion, and these sudden changes occur in our genetic material or character is known as mutation. ओके, असं तुम्ही सांगू शकता. त्यानंतर तुम्ही सांगू शकता एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. आणि सिकल सेल ॲनिमियाचं तुम्ही एक्झाम्पल देताना त्यामध्ये सांगू शकता की हिमोग्लोबिन प्रोटीन जे आहे त्याच्या जीनमध्ये काय होतं आहे, म्युटेशन होतं आहे. आणि हे म्युटेशन कसं होतं आहे की ग्लुटामिक ॲसिड जे आहे ते रिप्लेस होतं आहे व्हॅलिन नावाच्या अमायनो ॲसिडला. आणि व्हॅलिन नावाचं जे काय अमायनो ॲसिड तिथं ॲड झाल्यामुळं हिमोग्लोबिन स्ट्रक्चर किंवा हिमोग्लोबिन मॉलिक्यूलचं जे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे ते काय होतं आहे, डिस्ट्रॉय होतं आहे किंवा कोलॅप्स होतं आहे. आणि त्यामुळे RBCचं स्ट्रक्चर चेंज होतं आहे. आणि RBCचं स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे जे काही किंवा RBCचं स्ट्रक्चर चेंज होतं आहे ते सिकलसारखं असतं, त्यामुळे त्याला सिकल सेल ॲनिमिया म्हणतात. आणि हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे ऑक्सिजन कॅरी करण्याची जी काही कपॅसिटी आहे हिमोग्लोबिनची ती पूर्णपणे लो होऊन जाते. त्यामुळं RBCचे पण स्ट्रक्चर जे आहे ते काय होणार आहे, इथे चेंज होणार आहे. ह्याला म्हणायचं म्युटेशन. आणि इथं तुम्हाला एक्झाम्पल पण आणि इथे मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अशी ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता की ओरिजिनल सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा आणि तिथे ओरिजिनल सिक्वेन्समधला एक न्यूक्लियोटाइड जो आहे तो डिलीट होतो आहे. मग तुम्ही एक पॉईंटसुद्धा ॲड करू शकता की न्यूक्लियोटाइड ॲड होतं आहे, ॲडिशन होतं, डिलिशन होतं किंवा रिप्लेसमेंट होतं. थर्ड स्लाइड परत एकदा बघूया. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सिकल सेल ॲनिमिया म्हणजेच काय की आपल्या RBC ज्या आहेत त्या स्वतःचा शेप जो आहे तो सिकलसारखा होतो. का होतो, कारण ग्लुटामिक ॲसिड जे आहे ते रिप्लेस होतं व्हॅलिनला, त्यामुळे हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर चेंज होतं, हिमोग्लोबिनची ऑक्सिजन कॅरी करण्याची कपॅसिटी चेंज होते.
लो होते आणि ती लो झाल्यामुळे RBCचा शेप जो आहे तो चेंज होतो. होप सो तुम्हाला म्युटेशन कळलं असेल. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.